विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. BA तृतीय वर्षाच्या साहित्यशास्त्र या अभ्यासपत्रिकेमध्ये आपण आतापर्यंत साहित्याच्या वेगवेगळ्या व्याख्या पाहिल्या होत्या. पाश्चिमात्य साहित्यशास्त्रांच्या व्याख्या आपण पाहत होतो. त्याच्यामध्ये फ्राइड आणि इतर अभिव्यक्तिवादी साहित्यिकांच्या व्याख्या आपण विश्लेषणासह अभ्यासल्या. त्याच्यापूर्वी आपण भारतीय साहित्य विचार देखील अभ्यासलेला आहे. भरत मुनी, मम्मट यांनी रस, अलंकार, वक्रोक्ती हे सिद्धांत कसे सांगितले, कसे मांडले याचंही आपण सविस्तर विवेचन केलेलं आहे. आज आपण पाश्चात्य साहित्य क्षेत्रामध्ये जे सिद्धांत मांडले गेले साहित्याविषयी त्याच्याविषयीची चर्चा करणार आहोत. आपण जेव्हा भारतीय साहित्य विचार पाहिला तेव्हा आपण एकच सिद्धांत पाहिला, रस. आणि या रस सिद्धांताभोवती औचित्य विचार, वक्रोक्ती विचार, अलंकार विचार हे सगळे विचार जे होते, ध्वनी विचार, हे सर्व याच्या आजूबाजूला फिरताना आपण पाहिले. याच्यामध्ये वेगळे पण काही नव्हतं. म्हणजे एकही अभ्यासक असं म्हणत नाही की रस नसतो म्हणून, किंवा एकही भारतीय अभ्यासक असं म्हणत नाही की रसाचं अस्तित्व नसतं, रसाला आव्हान देण्याची त्यांची प्रवृत्ती नाहीये. पश्चिमेकडील देशामध्ये रस ही संकल्पना नाहीये. पश्चिमेकडील देशामध्ये अलंकार आहेत, पश्चिमेकडील देशामध्ये वक्रोक्ती आहे, वेगळ्या पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे. पश्चिमेकडील देशामध्ये शब्दांच्या शक्तीचा, शब्दांच्या तिरकसपणाचा देखील वापर केलेला आहे. त्याची सुद्धा जाणीव पश्चिमेकडील अभ्यासकांना आहे. इंग्रजीमध्ये किंवा त्याच्या पूर्वीच्या लॅटिन मध्ये छंद सुद्धा होते, यमक सुद्धा होते, अक्षरवृत्त आणि गणवृत्त असं जे आपण म्हणतो तसे वृत्त सुद्धा होते. लयबद्धता देखील होती, गेयता सुद्धा होती. परंतु त्यांच्याकडचा जो साहित्य विचार आहे हा तिथल्या विचारवंतांनी एका वेगळ्या पद्धतीनं मांडलेला आहे. आणि तिकडे समाजाचा आणि साहित्याकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन आहे. विचारवंत नावाची जी भूमिका आहे ती तिकडे फार प्रामुख्याने. आपल्याकडे मुनी आहेत, आपण दृष्टे म्हणायचे किंवा ऋषी म्हणायचो. आणि हे जे मुनी आणि ऋषी आहेत आपल्याकडचे, आपण त्यांना देवत्व तयार केलं, देवत्व देऊन टाकलं की हे परमेश्वर आहेत आणि यांना अवतार केलेला आहे. त्यांचे ग्रंथ हे धार्मिक ग्रंथ बनवून टाकले. पण पाश्चिमेकडील देशांनी तसं केलं नाही. त्यांनी एक संकल्पना मांडली, ते होते विचारवंत. त्यांनी सांगितलं अभ्यासक. या दोन संकल्पनामुळे असं झालं की त्या विचारवंतांच्या मांडणीवर आक्षेप घेणं शक्य झालं. त्या विचारवंतांच्या मांडणीचं स्वरूप विश्लेषित करणं शक्य झालं. त्याच्यातला जो पहिला अभ्यासक आहे, जो की पश्चिमेकडील देशामध्ये फार महत्वाचा मानला जातो, तो आहे प्लेटो. आपण नाव ऐकलेलंच आहे, प्लेटो, एरिस्टॉटल, सॉक्रेटिस वगैरे वगैरे. तर हा जो विचारवंत आहे पश्चिमेकडील, त्याचा पहिला जो ग्रंथ आहे प्लेटोचा, त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं, प्लेटोनं, याला अनुकृती सिद्धांत असं म्हणतात. हा जो आहे हा प्लेटोचा सिद्धांत आहे. कोणता सिद्धांत आहे हा? तर अनुकृती सिद्धांत. आणि त्याने एक आदर्श राज्याची मान्यता घेतली. त्याला वाटलं की आपण निसर्गाच्या जवळ जाऊ. त्याला असं म्हणायचं होतं की आजची, त्या काळातली जी समाज व्यवस्था, इसवी सन पूर्व युरोपातली समाज व्यवस्था ही थोडीशी मर्यादित आहे, याला आपण निसर्गाच्या आणखीन जवळ करायला पाहिजे. आणि म्हणून त्यांनी आदर्श राज्याची संकल्पना मांडली. आदर्श राज्य, कारण की हा प्रामुख्याने राजकीय विचारवंत होता, परंतु त्यानं सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक सर्वच भूमिका मांडल्या. आणि त्यांनी सांगितलं की या आदर्श राज्यामध्ये
एक काम करायचं आपल्याला की या आदर्श राज्यामध्ये साहित्यिकांना येऊ द्यायचं नाही. त्या काळामध्ये साहित्यिक म्हणजे कवी. तर आपल्याला प्लेटोचा विचार का घ्यावा लागतो? कारण की हा एक तर सर्वात सुरुवातीला आहे विचारवंतांच्या बाबतीत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यांनी जी भूमिका मांडलेली आहे, त्यांनी सांगितलं की आदर्श राज्याच्या संकल्पनेमध्ये किंवा जे आदर्श राज्य असेल, आदर्श जे नगर असेल, जे सगळ्यात चांगलं असेल, त्याच्यामध्ये हा कवी असता कामा नये किंवा हा साहित्यिक असता कामा नये. असोच नाही. तो जर असेल तर आपलं जे आदर्श राज्य आहे ते स्थापन करता येणार नाही. त्या आदर्श राज्याच्या अडचणी वाढवणारा असा प्राणी असेल, असा माणूस असेल. म्हणून या विध्वंसक व्यक्तीला, कवीला, साहित्यिकाला या आदर्श राज्यामध्ये येऊ द्यायचं नाही. कारण की त्याचं जे साहित्य असतं ते साहित्य अनुकृती युक्त असतं. अनुकृती म्हणजे, तर त्यांनी सांगितलं की निसर्ग आहे, समाज आहे. एक माणूस आहे, तो आपल्या रस्त्यानं दररोज शेताकडे जातोय, रस्त्यानं चलत चलत. आणि एक दिवस त्याला 5 रुपयाची नोट सापडली, 10 रुपये सापडले. त्यानं ते घेतले आणि खिशात ठेवले. आता वास्तव काय आहे की एक व्यक्ती आहे, तो दररोज शेतानं जातोय आणि त्याला 10 रुपये एक दिवस सापडले. आता हे ते वास्तव आहे. आता हे वास्तव जर एखाद्या लेखकाच्या डोक्यामध्ये आलं किंवा हे लेखकानं पाहिलं की अरे त्याला 10 रुपये आले, मग लेखक काय करेल? त्याच्या पुढची कल्पना करेल की तो जेव्हा दररोज जाईल तेव्हा तो काय करेल, 10 रुपयाचा शोध देईल की कुठं पडलेत तरी 10 रुपये. किंवा लेखक, कवी असा विचार करेल की या 10 रुपयाचा खर्च त्याला कुठं कुठं केला असेल, कुठं खर्च केला असेल. तो 10 रुपये पाहून त्याला आनंद झाला असेल का दुःख झालं असेल. मग एक जण म्हणेल की अरे आनंद झाला असेल, तो उचलून खिशात ठेवी. दुसरा म्हणेल नाही, तो फार प्रामाणिक असेल, तो ते 10 रुपयाची नोट कुणाची पडली हे सांगेल. म्हणजे कवी जो आहे हा त्याच्या मनानं त्याची कल्पना करेल आणि त्याच्यामुळे ही एक घटना वेगवेगळ्या पद्धतीनं मांडली जाईल. पण प्लेटोच्या मते जर हे 10 रुपये जर पडलेले असतील तर त्या शेतकऱ्यानं किंवा त्या व्यक्तीनं काय केलं पाहिजे, त्याच्या मालकाचा शोध घेऊन त्याला परत दिलं पाहिजे. आदर्श राज्यामध्ये प्रामाणिकपणा हा एक महत्वाचा घटक असतो. परंतु हा कवी किंवा हा साहित्यिक जो आहे हा स्वतःच्या कवी कल्पनेनं विकार तयार करतो. आणि हे जे विकार असतात, या ज्या इच्छा असतात, हे जे स्वप्न असतात, ही स्वप्न, ही इच्छा या आदर्श राज्यातल्या माणसाला त्रास देऊ शकतात. आणि म्हणून हा कवी, हा साहित्यिक इथं असता कामा नये. म्हणजे निसर्गानं आपल्याला जसं ठेवलेलं आहे, निसर्गानं जसं माणसाला बनवलेला आहे, तसा माणूस हा कवीच्या साहित्यामध्ये नसतो. या साहित्यकामध्ये तो एक वेगळ्या प्रकारचा माणूस असेल. तो एक तर चांगला असेल, वाईट असेल, वास्तव असत नाही. आणि म्हणून याला अनुकृती सिद्धांत असं त्यांनी म्हटलेलं आहे. आता अनुकृती सिद्धांत म्हणजे निसर्गाच्या अनुकरण केलं जातं. आणि निसर्गाचं अनुकरण कसं करतं? सूर्य उगवतोय, हा झाला निसर्ग. आता याचं अनुकरण म्हणजे एका माणसानं पाहिलं की सूर्य उगवतोय, हे झालं मानवी त्याची विचारशक्ती. आणि त्या अनुकरणाचं अनुकरण केलं ते म्हणजे कवीनं, की सूर्य उगवतोय तर त्या कवीला एक मर्यादित सूर्य दिसला आणि त्याच्यामधून त्याच्या कल्पना विकसित झाल्या. म्हणजे सूर्य उगवण्याची ही एक नैसर्गिक अवस्था, सूर्याला पाहण्याची, उगवणाऱ्या सूर्याला पाहण्याची सर्वांची एक नैसर्गिक अवस्था. आणि तिसरी अवस्था म्हणजे त्या कवीला इतरांपेक्षा जे वेगळं जाणवतं, त्या साहित्यिकाला इतरांपेक्षा जो तो वेगळी कल्पना करतो, तो तिसरी अवस्था. म्हणजे एक निसर्ग आहे जो आपण पाहतो, तो जो असतो तो वास्तवातला. दुसरा निसर्ग आहे जो आपण पाहतो, सर्वजण पाहतात ते. आणि तिसरा निसर्ग असतो जो फक्त साहित्यिक पाहतो आणि साहित्यिक त्याच्यावर विचार करतो तो. म्हणजे इथे जर वास्तव असेल, सर्वसामान्यांना जर ते थोडस समजत असेल, तर त्याच्यापेक्षा कमी वास्तव या साहित्यामध्ये असतं. आणि म्हणून या वास्तवापासून, या खऱ्या गोष्टीपासून साहित्य हे फार दूर असतं. म्हणजे याच्यामध्ये एक स्टेप असते आणि याच्यामध्ये ही दुसरी पायरी असते. तर अशा पद्धतीनं प्लेटोनं सांगितलं की अनुकृती सिद्धांत. अनुकृती म्हणजे निसर्गाचं, वास्तवाचं अनुकरण सामान्य माणूस करतो.
किंवा कवी करतो आणि त्या अनुकरणातून आणखीन वेगळं काहीतरी कल्पना करतो. म्हणजे तो फक्त निसर्गाला जसं तसं मांडत नाही, तर निसर्गाला स्वतःच्या चष्म्यानं पाहतो, माणसांना समाजाकडे स्वतःच्या चष्म्यानं पाहतो, चांगुलपणा पाहतो, वाईटपणा पाहतो, त्याचा एक अर्थ काढतो आणि त्या अर्थाला वेगळ्या पद्धतीनं जोडतो, त्याला विकार करतो, त्याला इच्छा दाखवतो, स्वप्न तयार करतो. आणि म्हणून जिथं आपल्याला आदर्श राज्य तयार करायचंय, जिथं आपल्याला निसर्गाच्या जवळ जाणारं साहित्य राज्य तयार करायचंय, माणसांची मेंदू जे आहेत ते मजबूत करायचे, हळवी बनवायची नाहीयेत, माणसाला रडकी माणसं बनवायची नाहीयेत. कारण त्याच्या आदर्श राज्यामध्ये अनेक कठोर गोष्टी होत्या. कुटुंब संस्थेचा विषयी त्याला थोडेसे वेगळ्या गोष्टी होत्या, जाती संस्थेविषयीची वेगळी मांडणी होती, समाजातली अर्थव्यवस्था विषयी वेगळी मांडणी होती. त्याच्या मांडणीमध्ये जो माणूस आहे जन्मापासून ते मरेपर्यंत हा समाजासाठी जगला पाहिजे, या राज्यासाठी जगला पाहिजे. त्याला वैयक्तिक जे कुटुंब म्हणतात, जे वेगळ्या गोष्टी ज्या आपण जगतो आहोत त्या असू नयेत असं त्यांचं म्हणणं होतं. त्याला खूप बंधनं त्यांनी घातली होती आदर्श राज्यामध्ये. तो एक कडवा सैनिक असायचा, तरच ते राज्य फार पुढे होत जातं असं यांचं म्हणणं होतं. आणि म्हणून इथे हा जो साहित्यिक आहे तो ही स्वप्न दाखवतो. आणि म्हणून या प्लेटोनं कवीला आणि साहित्यिकाला नाकारलेलं आहे. त्यांनी सांगितलं की आपल्या आदर्श राज्यामध्ये असू नये. आणि म्हणून साहित्याविषयीची जी चर्चा झाली पाश्चात्य देशामध्ये, त्या पाश्चात्य देशामध्ये जी चर्चा झाली त्याच्यामध्ये प्लेटो फार महत्वाचा मानला जातो. कारण प्लेटोनं पहिली गोष्ट सांगितली की वास्तव आणि साहित्य यांचा काहीही संबंध नसतो. म्हणजे साहित्य हा इतिहास नसतो, साहित्य हे विज्ञान नसतं, साहित्य हा भूगोल नसतो, साहित्य हे काहीच नसतं, ज्ञान नसतं, काहीच नसतं. वास्तवाचा म्हणजे ज्याला आपण सभोवतालचं नैसर्गिक वास्तव असो किंवा मानव निर्मित वास्तव असो किंवा समाज निर्मित वास्तव असो, या वास्तवाचा आणि या साहित्याचा काहीही संबंध नाही. आणि तो जर संबंध असेल तर त्याच्यामध्ये ह्या स्टेप आहेत. म्हणजे हे वास्तव इकडे आहे आणि साहित्यिक इकडेच लिहितोय. म्हणजे एक वास्तवामध्ये जर एक असेल तर साहित्यिक किती लिहिल, 3 लिहिल, 4 लिहिल, 5 लिहिल, 6 लिहिल, त्याला मर्यादा नाही. म्हणून हा वास्तवापासून फार दूर असतो. याच्यामध्ये विकार असतात, भावना असतात. आणि म्हणून प्लेटोचा हा जो अनुकृती सिद्धांत आहे, म्हणजे निसर्गाचं वास्तवाचं अनुकरण करण्याची साहित्याची पद्धती, वास्तवाचं अनुकरण करण्याची साहित्याचं तंत्र या ठिकाणी या प्लेटोने इथं सांगितलेलं आहे. तर म्हणून हा एक अनुकृती सिद्धांत आहे. कारण की प्लेटो हा फार जुना आहे, फार जुना अभ्यासक आहे. परंतु गमतीची गोष्ट अशी की या प्लेटोचं साहित्य हा जरी इसवी सन पूर्व काळातला असला, ग्रीस मधला, तरीही याचं साहित्य 13 ते 14व्या शतकामध्ये उपलब्ध झालं. म्हणजे हा इसवी सन पूर्व मधला. परंतु त्याचे ग्रंथ कधी उपलब्ध झाले तर 13व्या आणि 14व्या शतकामध्ये. आणि म्हणून जेव्हा 13व्या 14व्या शतकामध्ये युरोपियन लोकांना प्लेटोची पुस्तकं मिळाली, प्लेटोचा हा अभ्यास करता आला, अनुकृती सिद्धांत, मग त्यांनी परत साहित्याचा अभ्यास सुरू करायला सुरुवात केली. आणि तिथून साहित्याकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन तिथे निर्माण झाला. 14व्या शतकाच्या पूर्वी म्हणजे प्लेटोची पुस्तकं उपलब्ध होण्याच्या पूर्वी, आता प्लेटोची पुस्तक कुठे मिळाली तर अनुवादातून मिळाली. अरबी भाषेतून प्लेटोची पुस्तकं त्यांना उपलब्ध झाली. तो एक वेगळा भाग आहे. तर हा जो प्लेटो आहे याची पुस्तकं मिळवण्यापूर्वी, रिपब्लिक नावाचा ग्रंथ मिळण्यापूर्वी, त्यांच्याकडे सुद्धा आपल्याकडे जसं अलंकार विचार आहे, जसे आपल्याकडे शब्दशक्ती विचार आहे, जसं आपल्याकडे रस नाही, परंतु महाकाव्य संबंधी सर्गबद्ध रचना वगैरेची संबंधित ज्या गोष्टी आहेत त्याचाच अभ्यास तिकडे सुद्धा केला जायचा. परंतु प्लेटो आला, प्लेटोने तिथं वैचारिक साहित्याची एक सुरुवात केली. रेनॉसिस चळवळ म्हणतात त्याला, म्हणजे पुनर्जागरणाचा कालखंड. तिथे धर्माची चिकित्सा सुरू झाली, तिथे समाजातल्या प्रत्येक गोष्टीची चिकित्सा सुरू झाली. आणि तिथून प्लेटो आला आणि प्लेटोनं सांगितलं की साहित्यामध्ये खरं नसतं, तर खऱ्याचं प्रतिबिंब माणसात पडतं. माणसाचं जे जाणवलं छोटस ते खरं सत्य इथं असतं. आणि म्हणूनच जर तुम्ही पाश्चात्य देशामध्ये गेलात तर वास्तवापासून फार दूर गेलेली साहित्य कृती असते, अशा व्याख्या सुद्धा आपल्याला तिथं पाहायला मिळते. तर हा प्लेटोचा
पहिला सिद्धांत आहे, याला म्हटलं जातं अनुकृती सिद्धांत. आता इथे प्लेटोनं साहित्याला वास्तवापासून फार दूर जाणार नेलं आणि त्यांनी सांगितले त्याच्यामध्ये भावना असतात, कल्पना असतात, विचार असतात आणि माणसाच्या मनामध्ये जे जे काही चालू असतं ते वेगळ्या पद्धतीने तिथं मांडलं जातं. आता आणि यांनी सांगितले ते वाईट असतं म्हणून त्याला तिथे घेऊ नये. पण याचा जो दुसरा शिष्य आहे पुढचा, तो आहे अरिस्टॉटल. या अरिस्टॉटलनं हाच धागा पकडत, म्हणजे अनुकृती सिद्धांत का होते, म्हणजे अनुकृती का करतो माणूस. म्हणजे एखादा सूर्योदय आहे, सूर्योदय पाहायला नंतर सगळ्यांनाच आनंद होतो, या माणसाला सगळ्यांनाच आनंद झाला, परंतु लेखकाचा आनंद वेगळा असतो, तो त्याचा वैयक्तिक असतो. आलं लक्षात, त्याच्या मनातल्या भावना तो व्यक्त करतो. मग आता हा जो आहे वैयक्तिकतेचा जो भाग आहे तो चांगला का वाईट, प्लेटोनं सांगितलं तो वाईट आहे. आणि मग हा किती वाईट आहे याची आणखीन चिकित्सा केली आणि त्याचा जो शिष्य होता त्याने सांगितलं की नाही, हे काही वाईट नाहीये, याला एक शास्त्रीय आधार आहे आणि याचा आपण विचार केला पाहिजे. आणि त्यांना विरेचन नावाचा सिद्धांत मांडला. हा विरेचन सिद्धांत मांडणार आहे अरिस्टॉटल. आता हा अरिस्टॉटल सुद्धा याच परंपरेतला आहे. या अरिस्टॉटलनं विरेचन सिद्धांत सांगितला, याला कॅथार्सिस असं सुद्धा म्हणतात. कॅथार्सिस. आता कॅथार्सिस ही मानसशास्त्रीय संकल्पना आहे. पहिली वैद्यकीय शास्त्रामध्ये वापरली जायची त्या काळामध्ये. कोणाच्या? या अरिस्टॉटलच्या काळामध्ये. कॅथार्सिस म्हणजे समजा तुम्हाला एखादं विष अंगामध्ये भिनलेलं आहे, तुम्हाला समजा विंचवानं डंख मारलेला आहे किंवा तुम्हाला काही त्रास होतो, शरीरावर अड्या झालेल्या आहेत, तर ते विष उतरवण्यासाठी दुसरं एखादं विष द्यायचं. म्हणजे विषाला मारा विष. समजा तुम्हाला विषारी काटा टोचला तर एखादा विषारी प्राणी जो असतो छोटासा तो तिथं चावा घेईल. मग काय होईल, ते विषाला विष मारून टाकेल आणि ते नष्ट होऊन जाईल. किंवा एखादा काटा टोचलेला आहे, सोपं उदाहरण आहे जे की अनेक पुस्तकामध्ये आहे. तुम्हाला एखादा काटा टोचला आणि तो मोडून गेला, तिथंच खोडला, तुमच्याकडे सुई वगैरे नाहीये, तर तुम्ही काय करता, लगेच दुसरा काटा घेता चांगला आणि त्या काट्यानं पहिला काटा काढून टाकता. याला कॅथार्सिस असं म्हणतात, म्हणजे विरेचन. म्हणजे आता हे फक्त वैद्यकीय शास्त्रातलं होतं, म्हणजे शरीराच्या आत वरचं होतं. अरिस्टॉटलनं सांगितलं की नाही, ही अनुकृती जी ही वैयक्तिक असते ती कशी असते, तर ती विरेचन पद्धतीची असते. विरेचन पद्धतीची म्हणजे तुमच्या मनामध्ये, एखाद्याच्या व्यक्तीच्या मनामध्ये वाईट भावना निर्माण झाली किंवा एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये चांगली भावना व्यक्त झाली, एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये द्वेष उत्पन्न झाला, तर या भावना कुठं जातील, या भावना कुठं काढायच्या, या भावना कशा पद्धतीने त्याच्यापासून दूर हो जायचं. आपण एक व्याख्या पाहिली होती की भावनेपासून भावनेच्या जवळ येणं नाही तर भावनेच्या दूर जाणं, अशी एक इंग्रजी व्याख्या आपण पाहिली होती. मग अरिस्टॉटल काय म्हणतोय की एखाद्या व्यक्तीच्या मनात जर एखादी भावना निर्माण झाली तर ती भावना काढून टाकण्यासाठी तशाच पद्धतीचं वातावरण, तशाच पद्धतीचं साहित्य निर्माण करावं लागतं आणि त्याच्यामधून माणूस मोकळा होतो. आणि हे शक्यतो त्यानं शोक साहित्यासाठी सांगितलं. शोक, त्या काळामध्ये जे साहित्य असायचं हे शोक साहित्य असायचं. शोक साहित्य म्हणजे शोकांतिका, म्हणजे तर नायक पण मरतो, नायिका पण मरते आणि सगळं दुःख 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 होतं असं. आपल्याकडे एक फार जुना चित्रपट होता, तुमच्या कदाचित माहितीही नसेल, तो चित्रपट होता माहेरची साडी नावाचा. त्या माहेरच्या साडीमध्ये ती जी नायिका आहे त्या नायिकेला खूप त्रास होतो तिच्या सासूकडून आणि सासरच्या मंडळीकडून, आणि तिला खूप छळलं जात. आणि तो चित्रपट एवढा गाजला, आणि त्या गाजवणाऱ्या कोण होत्या, तर महाराष्ट्रामध्ये तो चित्रपट होता. आणि त्या चित्रपटामध्ये ज्या स्त्रिया यायच्या पाहायला, बाया, त्या बाया ते पाहता पाहता रडत रडत रडायच्या.
खूप रडायच्या त्या. कशामुळं? कारण की त्यांना इथे तो कॅथार्सिस आहे. त्यांना असं वाटायचं की हे अनुभव तर आपलेच आहेत. अशा पद्धतीचं वाईट तिचं किती मोठं वाईट होत आहे असं त्यांना वाटायचं. आणि मग त्याच्यातून यांच्या मनातलं सगळं दुःख निघून जायचं. म्हणजे आपल्याला जी गोष्ट व्हावीशी वाटते, जी गोष्ट व्हावीशी नको वाटते, त्या सगळ्या गोष्टी साहित्यामधून घडून येतात. त्या सगळ्या गोष्टी या साहित्यामध्ये मांडल्या जातात. आपल्याला असं नेहमी वाटतं की चांगल्या माणसाचा विजय व्हावा, चांगली माणसं जिंकावी आणि वाईट माणसाचा पराजय व्हावा. साहित्यामध्ये काय होतं? नेहमी चांगल्या माणसाचा विजय होतो, वाईट माणसाचा पराजय होतो. जो दुष्ट असतो, जो दुसऱ्याला छळतो, जो दुसऱ्याला त्रास देतो, तो काय करतो? हारतो. आणि त्याचा पराभव हा आपल्याला कॅथार्सिस प्रमाणे येतो. आपल्याला उत्साहवर्धक असतो. आपल्या मनातले दुःख निघून जातात, आपल्या मनातला शोक निघून जातो, आपल्या मनातला राग निघून जातो. तर अशा पद्धतीचा हा जो कॅथार्सिस नावाचा प्रकार आहे, हा इथं होतो असं या अरिस्टॉटलचं म्हणणं. आता लक्षात ठेवा, हे सगळे जे अभ्यासक आहेत, दोघंही प्लेटो आणि अरिस्टॉटल, हे इसवी सन पूर्व कालखंडातले, म्हणजे इसवी सनाच्या पहिले. आणि तेव्हा या अनुकृती सिद्धांतातून प्लेटोनं जी भूमिका मांडली ती मांडली होती समाजामध्ये साहित्याचा उपयोग, समाज आणि साहित्य. आणि या ठिकाणी किंवा त्याची उपयुक्तता समाजामध्ये किती खरं आहे किती खोटं आहे, वास्तवाशी असणारा संबंध साहित्याचा. आणि अरिस्टॉटलनं त्यावेळेस मानवी मन याच्याशी संबंधित सिद्धांत मांडला. म्हणजे इसवी सन पूर्वी, त्याच्यापूर्वी तर फ्राईड सुद्धा नव्हता. फ्राईड येण्याच्या पूर्वीच अरिस्टॉटलनं कॅथार्सिस सिद्धांत सांगितला, की विरेचन सिद्धांत सांगितले की आपल्या मनातलं जे दुःख असतं ते हलकं होऊन जातं. आपण जेव्हा रडतो, जेव्हा एखाद्या महापुरुषाचं वाईट होतं, जेव्हा आपण रडतो तेव्हा आपल्या शरीरातल्या भावना सगळ्या निघून जातात, दुःख निघून जातं. आणि म्हणून मानवी मन हलकं होतं. आणि हे मानवी मन हलकं होण्यासाठी एक काल्पनिक विश्व हवं असतं. साहित्यामध्ये काल्पनिक जग असतं, ते वास्तवापासून फार दूर असतं, खरं नसतं, साहित्यामध्ये खोटच असतं. परंतु ते खोटं माणसाला आवश्यक असतं. कशासाठी? तर हे विरेचन होण्यासाठी, माणसाच्या मनातल्या सगळ्या भूमिका नष्ट होण्यासाठी, माणसाच्या मनातले दुःख, मानवी मनातल्या वेदना जर नष्ट करायचे असेल, त्याचं विरेचन करायचं असेल. विरेचन म्हणजे निघून जाणं, हळूहळू जे आहे ते पचणं आणि सगळं निघून जाणं. तर हे जे विरेचन सिद्धांत आहे, कॅथार्सिस सिद्धांत आहे, हा अरिस्टॉटलनं सांगितला. आणि म्हणून यांनी सांगितलं अरिस्टॉटलनं की त्याच्यामुळे, कशामुळे? तर साहित्यामुळं मानवी मन प्रगल्भ होतं, मानवी मनातली दुःख नष्ट होतात, मानवी मनाच्या त्रासाचं विरेचन होतं, मानवी मनाचं कॅथार्सिस होतो. आणि म्हणून अरिस्टॉटलनं सांगितलं की साहित्यिक हे आदर्श राज्यामध्ये असावेत. म्हणजे प्लेटो म्हणतो असू नयेत आणि अरिस्टॉटल म्हणतो असावेत. म्हणजे साहित्यिक असू नयेत असं प्लेटो म्हणतो, कारण की तो वास्तवापासून दूर असतात, त्यांचा आणि वास्तवाचा काही संबंध नसतात. लोकांना ते भावनेमध्ये गुंतवतात, इमोशन्स ज्याला म्हणतात त्याच्यामध्ये गुंतवतात. अरिस्टॉटल म्हणतो ते गुंतवत नाहीत, त्याच्यातून मोकळं करतात. त्यांच्या आयुष्यात जे काही अनुभव आलेले असतील ते नायक नायिकाच्या द्वारे ते झिरपून टाकतात, निघून जातात हळूहळू. आणि म्हणून त्यांनी विरेचन सिद्धांत सांगितला. तर अशा पद्धतीनं अगदी प्राचीन काळापासून समाजामध्ये, समाजाशी असलेला संबंध, साहित्याचा वास्तवाशी असलेला संबंध, साहित्याचा मानवी मनाशी असलेला संबंध यांची मांडणी केली जात होती असं आपल्या लक्षात येतं. आणि म्हणून साहित्याचे हे सिद्धांत अतिशय महत्वाचे आहेत. आज आपण अनुकृती सिद्धांत आणि विरेचन सिद्धांत, प्लेटो आणि अरिस्टॉटल यांचे दोन सिद्धांत आपण समजून घेतले. पुढच्या तासामध्ये याच्यापेक्षा वेगळे असणारे साहित्याचे सिद्धांत आपण पाहूया. धन्यवाद.